माहिती कुठली मच्छी आहे? मच्छी कुठली काय गवळा फिश कसा आहे? कटला कसा भाव आहे? 200 रुपये किलो आहे कटला. अच्छा. अरे मावशी बांगडे कसे आहेत? कसे बांगडे कसे भाव? 400 रुपये किलो. मावशीने 170 एक्स्ट्रा दिलेलं आहे आणि अर्धा किलो आपण आता बांगडे घेतले. इसको क्या बोलते? मित्रांनो, मी माझ्या गावापासून 200 किलोमीटर अंतरावरती आलेलो आहे. रायगड जिल्ह्यात, तालुका महाड आणि मांगरूळमध्ये आलेलो. मित्रांनो, रात्री आम्ही 4 वाजता निघालो होतो. तर सकाळी म्हणजे रात्री आम्ही 12 वाजता निघालो होतो. प्रवास सुरू केला आणि आम्ही सकाळी मिनिमम 5 पर्यंत पोहोचलो आहे ना मयूर. 5 पर्यंत आम्ही पोहोचलो आणि आराम केला. सकाळी आम्ही काहीतरी 9 वाजेपर्यंत उठलो. आम्ही सकाळी आराम वगैरे करू. आता मित्रांनो, मी नाश्ता करतोय. नाश्त्याला फ्राय राईस आहे आणि जिलेबी दिलेली आहे. अरे आपल्या घरचेच लोक आहेत सगळे. आणि मित्रांनो, हे नाश्ता करून आम्ही आता लगेच निघणार आहे नदीवरती. आपल्याला इकडची नदी पण बघायची आहे. छोटासा तलाव आहे, जास्त काय मोठा नाहीये, पण ते तलाव. तर मित्रांनो, नाश्ता केल्यानंतर आपण आता एक इथं नदी आहे, त्या नदीवरती आपण जाणार आहोत आंघोळ करण्यासाठी. तर तिथं आपण मग आता खूप ऊन बाहेर खूप झालेलं आहे. तर कमीत कमी 2 तास आपला आनंद घ्यायचा. आपण मुंबईहून काही इकडे गावाकडे नेहमी येत नाहीत मित्रांनो. तर त्या नदीवर जाऊन आपण 2 तास मस्त एन्जॉय करू, पाण्यामध्ये थांबू. आणि त्याच्यानंतर पोरांना संध्याकाळी मटन चिकन खायची इच्छा आहे. तर आम्ही बिरोडेचा बाजार आहे तो पण तुम्हाला थोडासा एक्सप्लोर करणार आहे मित्रांनो. तर आपण तो बाजार पण बघूया. तर चला मित्रांनो, आता हे नाश्ता करून आपण जाऊया नदीवरती. मित्रांनो, आपण आता निघालो नदीवरती एन्जॉय करायचा मस्त. 2 तास पाण्यातून बाहेर निघायचंच नाहीये. मित्रांनो, आता आम्ही निघालो नदीवरती आंघोळीला. चला नदीवरती. हा आमचा दूरदर्शन रायगड आणि हे भवानी टोक, हे समोर दिसते ते भवानी टोक. आणि हे चोहो बाजूने सह्याद्रीचे पर्वतरांगा आमच्या गावी असलेल्या महाबळेश्वर पासून महाडपर्यंत पसरलेल्या सह्याद्रीच्या रांगा. आणि तो समोर दिसतोय तो लिंगाणा किल्ला, स्वराज्याचं कारागृह लिंगाणा. समोर दिसणारा टोक दिसतोय तो लिंगाणा किल्ला. तिथे स्वराज्याच्या गद्दारांना कैद करून ठेवले जात असे. दिसते ते नवरा नवरीची सुळके. दमलं मित्रांनो. बघा बैल कसा पाण्यामध्ये पावतोय. आणि आम्ही आता नदीवर पोहोचलो. तिथं मस्त बघी कसा बैलाला खेसायचा असं मस्त बघी. मस्त बघी. त्यांना पण पाण्यामध्ये थंडगार करणार आता. खाली हे संपूर्ण पाणी इथे दिसतंय.
दुसरा बैल आणलाय ब्लॅक कलरचा, त्याला आता पाण्यामध्ये खेचतात. आता ऊन जास्त आहे म्हणून आपण नदीवरती आला आंघोळ करायला. तसं इथले गावकरी लोक नदीवरती आणतात आपल्या जनावरांना आणि त्याला पाणी मारून त्याला थंडगार करतात. चला तर मित्रांनो, आम्ही पण आता पाण्यामध्ये उतरतो. बघा मागं कसे बैल थंडगार झालेत, तसं आपल्याला पण आता थंडगार व्हायला पाहिजे. आपल्याला शिंगम सारखी शूटिंग काढली, शिंगम सारखी. हे बघा पाण्यातून बाहेर बाहेर रोट आहे मला जहार रोट. चला मित्रांनो, आता आपली आंघोळ वगैरे मस्त झालेली आहे. आता आपण मस्त तळे आंघोळ वगैरे केली. आता आपल्याला जायचं आता बिरवाडीला चिकन वगैरे घ्यायला. चिकन मासे वगैरे घेऊ संध्याकाळसाठी आणि मस्त एन्जॉय करूया. चला मित्रांनो. हा अशा पद्धतीत बिरोडीचा बाजार आहे. या ठिकाणी पण भाजीपाला भेटतं. वांगे बघा, तो वांगे मेथीची भाजी आहे, शिमला मिरची आहे, फ्लावर आहे, बटाटे आहेत, कोबी आहे. तर मित्रांनो बघूया पुढे आपण अजून काय भेटतं आपल्याला दिसतंय ते. थोड्या पुढे जाऊन सुकी मच्छी आहे इथं. मयुरी कुठली मच्छी ही मच्छी कुठली? सुकी मच्छी. जवळा बोंबील. तर इथं पण तुम्हाला चांगल्या पद्धतीने सुकी मच्छी मिळते. आणि इथं आहे आपला फिश. कटला तर नाही दिसत, याच्यामध्ये एक वेगळीच मच्छी आहे. इथं पण सुकी मच्छीचा बाजार आहे. झिंगा कसा आहे सुका? 70 रुपये पाव आहे. बोंबील पण आहे जिथं मिळतात. 70 आहे, 60 आहे. आणि ही कुठल्या मच्छी आहे? बगी मच्छी आहे. हा हा हा. आज आपल्याला गावठी कोंबडी घ्यायची आपल्याला. चला दादा चला. अरे नमस्कार, भेटतो. गावठी कोंबडी. आज आपल्याला गावठी कोंबडीचा भेट करायचा आहे. हा हा हा. चिकन घ्यायला आलेले तू काय घेतात? मित्रांनो सायली चिकन शॉप आहे. इथं चांगल्या पद्धतीत एकदम गावठी पद्धतीत चिकन मिळतं इथं. तर जरूर नक्की या ठिकाणी भेट द्या. बिरवाडी कोंबडी एक 800 ग्राम भरलेली आहे. तर हिला आता आपल्याला करूयात आहे. मित्रांनो इथं पण फिश आहेत आपल्या धरणाच्या. तर बघूया कुठल्या फिश इथं आहेत तिथं. तर पावशी कटला कसा आहे फिश? कटल्याचा फिश कटला कसा भाव आहे? 200 रुपये किलो आहे कटला. अच्छा अच्छा. बघा हे धरणाची मच्छी आहे इथं पण. आणि इकडं पण फिश मार्केट लागलंय चांगल्यापैकी. इथं बघूया कुठली मच्छी आपल्याला मिळते. अरे मावशी बांगडे कसे आहेत? हा 50 रुपये पाव. 50 रुपये पाव आहे. पुढे बघू मच्छी कुठली आहे. अजून पुढे कुठली मच्छी आहे? कोपा मच्छी आहे इकडे पण. आता आम्ही वॉक करतो. अरे इथं पण बांगडे आहेत, कोपा आहे. इथं पण बांगडे मच्छी इथं पण. कसे आहेत बांगडे? कसे भाव आहे? 50 रुपये पाव आहेत बांगडे बी. आणि हे तर कोळंबी आहे. कोळंबी कशी आहे? 400 रुपये किलो कोळंबी. तर आपण आता बिरवाडीमध्ये आहे. बिरवाडीचा मित्रांनो आपण आता अर्धा किलो बांगडे घेतो. आता आपण बघूया किती बांगडे बसतात अर्धा किलो मध्ये. कारण की इकडं बिरवाडीमध्ये मच्छीचा रेट खूप हाय आहे. आणि बघूया किती बांगडे बसतात. मावशी किती बसतात बघा जरा अर्धा किलो मध्ये बांगडे. मिनिमम तरी 6 तरी पीस बसायला पाहिजे. बघूया किती बसतात ते बांगडे पीस. ओके चालेल चालेल. मावशीने एक पीस आपल्याला एक्स्ट्रा दिलेला आहे आणि अर्धा किलो आपण आता बांगडे घेतलेत. तर चलूया मित्रांनो
पुढच्या विधीकडे. कामदार बरोबर बस. कोळंबी कोळंबी किती 400 रुपये किलो आहे का? 450 रुपये किलो आहे. तुमचा धंदा इथं किती वर्षापासून आहे आता इथे? 4-5 वर्षापासून, म्हणजे लॉकडाऊन पासून तुमचा धंदा इथं लागलेला आहे याचा अर्थ. वा वा, छान छान. आता आपला बांगडा पॅक होतोय आणि आता चला निघूया घराकडे. आता बाजार कुठे आहे पुढे इकडे? पुढे मच्छी मार्केट चालू आहे. मच्छी मार्केट. मच्छी मार्केट पुढे चालू आहे. त्याच्या पुढे किराणा माल चालू आहे. तर आपण चल मच्छी बघ. मार्केट आणि चिकन आणि मटनचे शॉप आहे. हा. बघूया कसं काय. चला या आमच्या. चला. ज्यूस याला काय म्हणतात सर? याला इसको काय बोलते? याला काय म्हणतात त्याला? बर्फाचा गोळा आहे ना? लिंबू शरबत आणि बर्फाचा गोळा. कसा ग्लास कसा आहे? ग्लास कसा असतो? 20 रुपये ग्लास एक. ते बर्फ तुम्ही असं फिरवतात का याच्यामध्ये? वा वा. भाजीवाली इथं बघा, इथं टमाटे पण भेटतात. टमाटे दुधी भोपळा आहे आणि हे भाजीचं मार्केट आहे. तर आज भाजीवर जास्त दणका आहे लोकांचा, फ्रूट भाजीवरती. पालकची भाजी आहे, शिमला मिरची आहे आणि वांगे आहे. मित्रांनो, आपण इथून चिकन घेतलं, गावठी कोंबडी चिकन घेतलेली इथून. गावठी कोंबडी चिकन घेतलं आणि याने आपलं चिकन कटिंग केलेलं आहे. आणि आज आपल्याला मस्तपैकी गावठी कोंबडी मस्त बनवायची. चिकन आणलं होतं मस्त कटिंग करून, आता मस्त स्वच्छ धुवून घेतलंय आता. आणि याचं मस्तपैकी एक सुकं बनवणार ना? सुकं कालवून मस्त बनवूया आपलं गिरवी टाईप. तर चला पुढच्या विधीला सुरुवात करूया आपण. मित्रांनो बघा, आपलं चिकन तयार झालं आता. हे चिकन आहे, भात, कांदा, लिंबू, जवळची भाकर आणि इकडं मुगाची भजी आणि हा रस्सा आणि आपलं गावच्या गावाला पद्धत आहे तांब्यामध्ये पाणी प्यायचं. तांब्यामध्ये पितळ्या तांब्यात पाणी हीट ठेवतात. तर चला मित्रांनो, आपण आता जेवण करूया आणि भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय. मित्रांनो, आता आपण जेवण करतो. भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय मित्रांनो. जय हिंद.